गणरायाच्या आगमनाकरता काही तास आता उरले आहेत। याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या फुलबाजारात तोबा गर्दी आहे। खरेदी करता सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यातच आज हरतालिका पूजन आहे। याकरता महिलांनी देखील बाजारात पत्री घेण्याकरता म्हणून गर्दी केलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। लाडक्या गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर आलेलं आहे। याच सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आराध्य गणेशाची स्थापना करण्यासाठी खरं तर सजावटीसाठी मार्केटमध्ये भाविकांची या ठिकाणी गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर आज हरतालिका पूजा देखील आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर महिला असतील, भाविक असतील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकच्या फुलबाजारामध्ये गर्दी केलेली आहे। गणरायाच्या सजावटीसाठी या फुलांचे दर देखील काहीशा प्रमाणात जे आहे ते वाढलेले आहे। एकूणच जर बघितलं तर ही विविध आकाराची जी कलरची जी फुले आहे ती मार्केटमध्ये आलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीचे जे काही फुलं आहे ते देखील आलेले आहे। एकूणच बटन शेवंती असेल अशा विविध फुलांनी खरं तर लाडक्या गणरायाची सजावट जी आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर गणेशाच्या आगमनाच्या अवघ्या काही तासा अगोदर भाविकांनी जी आहे ती एकूणच या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि फुलं सजावटीसाठी नाशिकच्या फुलबाजारामध्ये मोठी गर्दी झाल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला बघायला मिळतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।